जे माणसं चांगले आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाहीत. तुम्हाला असे पाहिजे जे हो जे आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जीव हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कराच करणार नाही. भले राजकारणात बाजूला जाऊन ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मार घ्यायची. माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला. 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी. तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरड का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवॉर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाहीत. तुम्हाला असे पाहिजे जे हो जे आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जीव हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कराच करणार नाही. भले राजकारणात बाजूला जाऊन. परंतु पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही. चुकलात. याचं उत्तर द्या. काय असं देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, पण ते नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली. राख कस काय उचलत आहेत? ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मार घ्यायची. ढिसक्या, अशा प्रकारची भाषा, ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, राख म्हणजे आमचीच आहे. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळं झंटा फंटा आटम उधर है. आणि हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळित होता? आका. याला नाव घेत हे तुम्ही. आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद. मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात. भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं. राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपला ऊस थोडीशी संबंध आहे.
ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर. त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकलेच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलंय. आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण ओलीसच प्रेशर येत. हे गेला का कुठे माग काय बघ. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असतील, वर हात करू नाही दाखवा ना. ही करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची. करोना कहाणी नाही म्हणत, करोना कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करोन कहाणी म्हणतोय. करोन कहाणी, करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ, तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला. खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचं काढलं. शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा, तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे हो, माझा नाही ना, महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं. वाढवा पक्ष, दहीफळे सारखे आनंद पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दहीफळेच्या मार्गाने. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो नाही तर कौन कोटूंगा. दहीफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा, काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असतील ना शिरसाळ्याचे कोणीतरी. अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उभा राहा. गणपत पाटलाचा मावळ भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि कोण सोडलाय. अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे. हा तो वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे अगो ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी, शहीद सुभाष सानप, सोंडगे,
वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या 600, त्यातल्या 300 बोगस, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा तो यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या, याची चौकशी लावणारे जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता, मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जा, टीव्हीवाल्यावर तुमच्या पाया पडतो, लाका खालचं दाखवा, तुम्ही वरचं दाखवा. हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची? तिने सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली, तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावरून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है.